तर व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे कारण की माझी थोडी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे हा माझा सर्व जे काही पेंडिंग पडलेले व्हिडिओ आहे तर म्हटलं चला आता मी व्हिडिओ ब्लॉग वगैरे टाकून देते। तर हा धोंड्याच्या महिन्याचा आहे। आता धोंड्याचा महिना खतम झालेला आहे, पण आता हा व्हिडिओ असाच होता। मी म्हटलं चला पहिला अगोदर हा टाकते आणि मग त्यानंतर बाकीचे मग वगैरे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते। तर तुम्हाला हे स्वयंपाकाची तयारी दिसत असेल तर हे स्वयंपाकाची तयारी यासाठी कारण की माझी आती बहीण घरी आलेली आहे। तर ती आली होती अंघोळीसाठी, कारण की इथे नागपूरला राहते। नागपूरला थोडा प्रॉब्लेम पडते नदीकडे वगैरे जायचा, पण माझ्या घरापासून खूप काही दूर वगैरे नाही आहे। तर मग फायनली ती मग माझ्याकडे आली। तर इथे एका प्रोग्रामसाठी आलेली होती, प्रोग्राम अटेंड करून ती मग डायरेक्ट माझ्याकडे आलेली होती। आणि मग मी आता घेतलेला आहे कांदा आणि छान चॉपरमध्ये असा बारीक करून घेत आहे, कारण की मला आज करायची आहे खाकसची भाजी। असं छान बारीक वगैरे करून घेतलेलं आहे पूर्ण। आणि हे बघा असं छान पूर्ण टाईम खरंच खूप भरपूर वाचतो, तर मी त्याचमुळे असं चॉपरमध्ये करून घेते। आणि आता फायनल लागली मी आता स्वयंपाकाच्या तयारीला। बाकीचं सर्व रेडी वगैरे पूर्ण अगोदर करून ठेवलेलं होतं मी, आणि आता छान असा तडका देऊन राहिलेला आहे। तर आणि आता मी छान मस्त असे 2 आलू घेतलेले आहे, कारण की मला करायचे आहे आता आलू भजे। माझ्या घरी ना मी जास्त आलू भजीच करते, कारण की ते कांदे मिरची हे ते वगैरे बाय चान्स एखादी वेळा, नाहीतर मी आलू भजीच करत असते। कारण की आलू भजी फार कमी खाण्यामध्ये येतात ना, त्यामुळे। कारण की ऑइली वगैरे माझ्या घरी फार कमी खाण्यामध्ये येते, आणि मुलांना मला आणि पाहुण्यांनासुद्धा माझ्या हातची आलू भजी खूप आवडते। तर माझं बिलकुल सिम्पल रेसिपी आहे ही आलू भज्यांची। असं छान चिप्स वगैरे पाडून घेते। आलू अगोदर पहिले छान धुवून घेतलेले होते, त्यानंतर मी चिप्स वगैरे असे पाडले आणि याला छान असं पाण्यामध्ये ठेवलेले आहे, कारण की नाहीतर मग लाल येतात। आणि तोपर्यंत इकडे छान मस्त दक्षिणी मोमोज आणलेले होते, फ्राय केलेले, आणि खूप छान आणि टेस्टी होते। मी तर फार कमी खाल्ले, मी फक्त 2 खाल्ले आणि बाकीचे पूर्ण रुहानीत जमवले। तर हे फक्त 6 पीसेस मिळत असतात याच्यामध्ये। आणि मग असं खूप छान टेस्टी वगैरे एखादी वेळा ना खरंच असं काहीतरी आपल्याला खाऊशा पण वाटते। नाहीतर आपण तर बाकी टायमाला पूर्ण असं घरचं वगैरे जेवणच वगैरे करते। तर एखादी वेळा छान आणि खूप टेस्टी पण होतं आणि छान पण होतं। तर मग आम्ही दोघांनी मस्त असं छान खाण्यामध्ये एन्जॉय केला। आणि रुहानला तर खरंच खूप आवडते। मुलांना ना अशा गोष्टी खाण्यामध्ये खूप आवड असते, आणि भाजीपोळी खाता तर खूप कंटाळा, आणि खरंच खूप टेस्टी होते। आणि फायनली माझा इकडे स्वयंपाक झालेला आहे, पोळ्या वगैरे छान असे करून घेतलेल्या आहे मी। आणि इकडे असं आभाळ आलेलं होतं आणि खूप सुंदर हवा होती, आणि पाण्याचे असे ना काही थेंब सुरू झालेले होते। तर मी सर्व स्वयंपाक वगैरे बाकीचं ठेवून दिलं, बाकी थोडंफार काहीतरी झालेलं होतं, आणि म्हटलं चला पाणी आलेलं आहे। आणि हा आता कितवा पाणी आहे तर माहीत नाही, कारण की पाणी याला म्हणताही नाही, कारण की बिलकुल पाण्याचा फवारा आलेला होता। तर मी याच्यामध्ये हवा खूप होती ना, तर मी आतमध्ये खूप गरम होत होतं मला, तर त्यासाठी मी अशी छान मस्त हवा घ्यायसाठी आलेली होती। असं काही एखादी वेळा असं छान आभाळ आलं, हवा आली ना आणि पाणी आलं ना, मला तर असं वाटत होतं की खूप पाणी वगैरे येईल ना, ते मी छान अंघोळ करून घेईल। तर ते वगैरे माझं आटपून घेतलं मी, पाणी वगैरे काही आलं नाही। आणि इकडं छान माझं वरण पण झालेलं होतं, भाजी पण माझी छान कंप्लीट झालेली होती। हे आहे खाकसची भाजी। आणि इकडे ताई ना खाली बोंड, याला काय म्हणतात, तिखट बोंड सुरू होते, कारण की तिच्या हातचे ना बोंड खरंच खूप टेस्टी आणि खूप खायला फार यम्मी लागते, तर मला खरंच खूप आवडते। तर हे तर तुम्हाला माहीत आहे की बोंड खूप तेलकट होतच असतात, तर याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकलेला नव्हता। आणि मग आम्ही फायनली पेपरावर ठेवला आणि सर्वांनी मस्त एन्जॉय केला। आणि खरंच खूप छान बनवते, मला ना स्पेशली ताईच्या हातचे ना हे तिखट बोंड ना खूप आवडते, आणि दक्षला तर खरंच खूप आवडते। तर फायनली असं छान मस्त माझं सिम्पल्स असं जेवण झालेलं होतं। मग काय, जयाताई म्हणाली आणि माझी आतेबहीण पण म्हणाले की खालीच घेऊन ये, आपण छान सर्वजण मिळून जेवण करू। तर तुम्हाला ह्या घरामध्ये एवढा पसरा दिसत असेल, कारण की थोडं घरकाम थांबलेलं आहे, कारण की लेबर वगैरे येऊन नाही राहिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला एवढा पसरा दिसत आहे। तर आम्ही सर्वांनी असं छान मस्त जेवण केलेलं, आणि खूप छान मजा येते। आणि खरंच सर्वजण मिळून जर सर्वांनी जेवण केलं ना, खूप बरं वाटते। आणि फायनली निघालो आम्ही। सकाळला पहाटे वाजले होते 5:30 किंवा 5:15चा टाईम वगैरे असेल। तर बघा ना किती उजेड लवकर होतात ना, तरी पण आम्ही पटापट आवरून वगैरे सकाळला निघालो, कारण की उन्हाच्या अगोदर आम्हाला यायचं होतं। आणि मग आम्ही जाणार होतो छान मस्त अंघोळीला नदीवर। आणि ही माझी पहिली अंघोळ आहे, कारण की आम्ही सर्वजण असं कोणीच अंघोळीला गेलेलं नव्हतं, कारण माझी आतेबहीण आलेलीच होती। म्हटलं चला आता हिच्यासोबत आपला पण नंबर लागून जाते। आणि मस्त पहाटेचा टाईम, आणि ना हिंगणघाटच्या बाहेरच, म्हणजे माझं जे घर आहे ना ते थोडं एंडिंगला येत असते, आणि खूप जवळच आहे नद, पण खूप दूर वगैरे नाही आहे, आणि आजूबाजूनं शेती आहे। एवढं सुंदर परिसर वाटत होतं सकाळच्या टायमाला, ते शुद्ध हवा, थंडी थंडी हवा, आणि खरंच खूप भारी वाटत होतं। असं वाटत होतं की खरंच
येतच आपलं घर पाहिजे होतं. आणि बाहेर वगैरे सकाळला वगैरे खरंच वॉकला वगैरे आपण जातो ना, एवढं काही प्रसन्न वाटत नाही. पण इकडे ना सकाळच्या टायमाला एवढं भारी वाटत होतं तुम्हाला काय सांगू. कारण की आजूबाजूने शेती, झाडं आणि शुद्ध हवा. कारण की ह्या बाजूला पूर्ण शेती आहे, तर त्यामुळे असं काहीच गाड्या वगैरे याचा तेवढा प्रश्न पडत नाही. तर हे आहे रातराणीचे फुलं आणि एवढा सुगंध भारी होता ना याला, खूप छान. आणि आमच्याकडे फुलं वगैरे नव्हते कारण की नदीवर जाऊन आम्हाला पिंडाची सुद्धा पूजा करायची होती. मग आम्ही अशी सर्वांनी जेवढा आमचा हात पुरेल तेवढा आम्ही अशी छान फुलं वगैरे घेतले. आणि हे असं आम्हाला डोंगा करून याच्यामध्ये आम्हाला दिवा वगैरे लावायचा होता. तर त्यासाठी आम्ही असे परसाचे पानं वगैरे तोडले आणि फायनली निघालो आम्ही. तर अशी आली नदी. आणि हे बघा नदी किती खूप मोठी आहे आणि याला वना नदी असं म्हटलं जातात. आणि मस्त हे बघा असं मुलांचं सुरू होतं आणि मी बाहेरच होती. मी यांचे फोटो वगैरे असे व्हिडिओ काढणं सुरू होते कारण की पाण्यामध्ये जायची ना मला खरंच फार भीती वाटते. तर त्यामुळे मला म्हणजे असं खूप वगैरे असं पाणी वगैरे असं खेळणं वगैरे पाण्यामध्ये असं जाणं मला तेवढं काही आवडत नाही. मी पाण्याच्या आणि आगीच्या खरंच कधी पण दूर राहते. असं म्हटलं जातं की पाण्याच्या आणि आगीच्या माणसाने कधी पण दूर राहायचं असते. तर मी अशी भीत अशी छान पहिले पाऊल वगैरे टाकली आणि असं छान हळू जात होती. कारण की माझाच हातानं मला यायचं होतं की मी कशी चालत आहे. आणि एवढी मजा नाही की माझ्यामध्ये पाण्यामध्ये बसायची सुद्धा हिंमत होत नव्हती. कारण की मला फार भीती वाटते. माहीत नाही का बरं, पण अशी उठत जायची, बसत जायची. तर फायनली पाण्यामध्ये बसलं ना तर मला पाणीच वर असं फेकल्यासारखं वाटायचं, माहीत नाही का आता. पण मी आतमध्ये बिलकुल आम्ही असं काठावरच अंघोळीला बसलेलो होतो. कारण की पाण्याच्या आतमध्ये फार आम्ही जाऊ शकणार नव्हतो. कारण की त्या ठिकाणी ना पण पाणी पण खूप कमी होतं आणि मुलंसुद्धा होते. तर त्यामुळे थोडं त्यांच्याकडे पण लक्ष देणं फार गरजेचं होतं. कारण की मुलांकडे ना फार लक्ष द्यावं लागतं. मुलांची खूप गडबड सुरू असते. आणि मस्त अशी आम्ही खूप मज्जा केली, एन्जॉय केला. तर फायनली मस्त आहे. बाकीचे खूप मस्त एन्जॉय करत होते, पण माझ्याच्यानं काही बसणं होत नव्हतं. मी अशी मस्ती करायची की माझ्याच्यानं काही असं होत नाही, तुम्ही कसे काय करतात, असं माझं सुरू होतं. तुम्हाला वाटत असेल की हे काय करतात ताई, पण माझ्याच्यानं नाहीच होत पाण्यामध्ये जास्त वेळ राहणं. पटापट आम्ही अंघोळ वगैरे करून घेतली आणि मग लागलो पूजेला. तर अशी रेती वगैरे आणली आणि जे आम्ही सामान घरून वगैरे आणलेलं होतं तर ते पूर्ण काढलं वगैरे. आणि इथं छान दगड होता, अगोदर जागा छान स्वच्छ धुवून घेतली, रेती आणली आणि छान पिंड तयार केली. आणि ह्या पिंडाची पूजा केलेली जातात. अधिक मासमध्ये आपण नदीवर वगैरे आंघोळ करायला जातो ना, तर त्या पिंडाची अशी सर्वजण पूजा करत असतात. तर म्हटलं चला आता आपण नदीवर आलेलोच आहो आणि आपली अधिक मासमधली ही पहिली अंघोळ आहे आणि पूजा पण करून घ्यायचं असते. तर जे लोकांना भरपूर वेळा जे नेहमी डेली असे येत असतात ना, त्यांनी जेव्हा नदीवर अंघोळ करायला येतात तर तेव्हा त्यांनी त्या टायमाला पूजा करत असतात. पूजा करूनच घरी जायचं असते असं म्हणलं जातं. तर जसं जमेल तसं आमची बिलकुल शॉर्टकटची थोडीफार अशी छानशी पूजा जसं आम्हाला जमेल तसं आम्ही अशी पूजा केली. आणि हवा तर एवढी होती ना की काहीच राहत नव्हतं, सर्व विधू जात होतं. पण कसं तरी आमचं दिवा वगैरे लावला आणि कापूर वगैरे पहिला अगोदर कापूर लावला कारण की दिवा तर काही लागणारच नव्हता. हवाच खूप होती. इकडे अशी आमची पूजा सुरू होती. तर फायनली असा आम्ही हा असा तुपाचा दिवा असा छान दिवा बनवला बरसाच्या पानाचा आणि छान मस्त सोडून दिला. तर जिकडे पाण्याचं हे होतं ना, धार होती तिकडल्या साईडने सोडलं आम्ही, भलत्याच साईडने सोडलेलं होतं. मग परत मी त्याला उचललं आणि ज्या दिशेने पाण्याचं हे होता पाणी वाहतं होतं ना, तर त्या दिशेनं दुसरीकडे सोडून दिलं त्याला आम्ही. हे बघा असं जातच नव्हतं. तर मग परत मी उचललं आणि दुसरीकडे सोडलं. पण हो, जास्त दूर तर काही आमचा दिवा गेला नाही. पण हो, जिथपर्यंत गेला ना तिथपर्यंत आम्हाला खूप छान वाटलं की तर गेला आमचा असा छान दिवा. यांची तर अंघोळ काही संपणारच नव्हती. तर फायनली यांना आवाज देऊ मी थकून गेली आणि मग फायनली आम्ही घरी आलो आणि ताई वगैरे मग आता घरी जायसाठी परत निघाली नागपूरला. तर असा होता आमचा अधिक मास आणि खूप छान झालं, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि ताई आल्यामुळे खरंच आमचं पण नदीवर जाणं झालं, नाही तर आम्ही तर काही जाणार नव्हतो. तर अशा प्रकारे छान खूप मज्जा
मजा झाली. आणि तुम्ही पण अधिक मासच्या टायमाला नदीवर गेलेत का? आणि कोणी कोणी एन्जॉय केला? तर सर्वांचे असे पाया लागणं वगैरे सुरू होते. तर चला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत बाय.